हा. आज दळकोट आणि चाकूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीची पाणी केली काही ठिकाणी मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाला आम्ही भेट दिली. दळकोट तालुक्यामध्ये माळीपरगा, तिरुका, चेरा या ठिकाणी काही लोक मृत्यू झालेत. आणि आज आमच्या नळेगावमध्ये देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी मी मुंबईला असताना दुसऱ्या दिवशी 10 वाजता आम्ही ऑनलाईनवर जिल्हाधिकारी महोदया, उपजिल्हाधिकारी आमच्या लटपटे मॅडम आणि दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि सगळे विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठक घेऊन तशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या होत्या की आपण नळेगाव असेल, लिंबळवाडी असेल, चाकूर तालुक्यामध्ये शेळगाव असेल, वडवळ असेल अशी नावं घेऊन आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं. आणि अहमदपूरमध्ये देखील खंडाळी या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, वडगाव, शिरोळ, हाडवती आणि या प्रशासनानं तशा प्रकारचे पंचनामे केले. मग रस्त्याचं नुकसान झालंय, पुलाचं नुकसान झालंय, जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालंय, घरकुलामध्ये पाणी गेलंय, बरेचसे पूल आणि रस्त्याचं नुकसान झालंय. या सगळ्या गोष्टीची वेगवेगळ्याचे या ठिकाणी आमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचे अहवाल शासनाला पाठवलेले आहे. कॅबिनेटमध्ये देखील आमची चर्चा झाली की आपण जे काही आपण मदत देणार आहोत ते दिवाळीच्या आधी आमच्या शेतकऱ्याच्या हातात भेटावे. आणि आता पंचनामे करायची आवश्यकताच नाही. कुठं आबाळच फाटल्यावर कुठं आपण ठिकाण लावणार, म्हणून सरसगट मदत करावी अशी सरकारला आम्ही विनंती केली आहे. आणि सरकारच्या वतीने सगळेच मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आज राज्यभर दौरा करतायत. आणि आपल्या जिल्ह्यासाठी 244 कोटी निधी आपल्याला पाठवून दिला. आणि आज सकाळी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला बोललो की ताबडतोबीने पैसे खात्याने त्याप्रमाणे झालं. आज नुकसान जरी पिकाचं झालं असलं तरी दुसऱ्यामध्ये पिकाचं नुकसान आपलं जास्त झालंय. काही ठिकाणी शेतामधून माती वाहून गेल्या, नदीकडच्या जमिनीची माती गेली आणि त्याचं नुकसान वेगळं होणार. त्याचे जे काम आहे ते वेगळं आहे. या आत्ताच्या नुकसान भरपाईमध्ये ते नाही, हे पिकाचीच नुकसान भरपाई आहे. आणि त्याच्यासाठी सरकार आपल्याला वेगळं आपली जे नुकसान झालंय, माती वाहून जाणं, जमीन खरड होणं, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवून त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला शासन मदत निश्चितपणे करतो. ओके.